मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेटन्यू स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेटन्यू स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. आपण आज स्वाध्याय 15.2 हा पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? आता इथं आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. मग 25 किलोग्रॅम म्हणजे 25 ला किती न गुणायचं? 1000 न गुणायचं. मग 25 ला 1000 न गुणल्यानंतर उत्तर किती येईल बघा? 25 एक 25 आणि किती शून्य? 1 2 3 1 2 3 शून्य. मग पर्यायात याचं उत्तर आहे काय बघा? पर्यायात याचं उत्तर कुठं दिसतंय? हे बघा, 25 आणि 3 शून्य म्हणजे 25,000. पर्याय क्रमांक किती? 3. दुसरा प्रश्न बघा, 36,360 ग्रॅम बरोबर चौकट किलोग्रॅम चौकट ग्रॅम याच्यात रूपांतर करायचंय आपल्याला. काय करायचंय? रूपांतर करायचंय. मग याचं रूपांतर करण्यासाठी काय करायचं बघा? दिलेली संख्या कोणती आहे? 36,360. मग हे कसं करता येईल बघा? 36,000 म्हणजेच 36 गुणिले किती? 1000. आणि इथं आपण बघितलंय 1000 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? 1 किलोग्रॅम. आता हे राहिलेलं कोण? 360. हे 360 काय आहे? काय आहे? 360. हे 360 काय असणार आहे? ग्रॅम असणार आहे. याला ग्रॅम म्हणतो. आणि हे झाले कोण? किलोग्रॅम. म्हणजे चौकटीमध्ये आपल्याला काय येऊ शकतं? पहिल्या चौकटीमध्ये काय येणार? 36. मग 36 कुठे? इथं 363 आहे म्हणजे हा पर्याय चुकला. इथं 36 आहे, इथं 360 आहे, आपण पर्याय चुकला. या दोघांपैकी इथं 360, हे 360 ग्रॅम आहे म्हणजे इथं 360 ग्रॅम आणि इथं 36 किलोग्रॅम. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे याचा? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कळलं? प्रश्न क्रमांक 3, पुढील पैकी कोणते विधान चुकीचं आहे हे विचारलंय. चुकीचं विचारलंय, बरोबर नाही विचारलं. मग बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, बरोबर आहे. पाव किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम, बरोबर आहे. अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम, हे पण बरोबर आहे. पण पाऊण किलोग्रॅम म्हणजे 850 ग्रॅम चुकीचं आहे. हे उत्तर चुकीचं आहे. मग पाऊण ग्रॅम म्हणजे किती असणार? 750 ग्रॅम. हे जर असतं इथं तर हे बरोबर असतं. पण पाऊण किलोग्रॅम म्हणजे 850 ग्रॅम आहे का? नाही. किती होतं? 750 ग्रॅम होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 3 याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं उत्तर आहे. इथं चुकीचं सांगितलं त्यांनी आपल्याला, बरोबर नाही सांगितलं. काय सांगितलंय? चुकीचं. प्रश्न क्रमांक 4, श ही कोणतीही संख्या असेल, काय? श ही कोणतीही संख्या असेल तर श गुणुले किती दिलेत बघा? इथं किती दिलेले आहेत? 100, 1000, 10,000 ग्रॅम. तर किती किलोग्रॅम? आता बघा, मग आपण असं करूया, श गुणुले 1000 बरोबर किती? मग आता किती ग्रॅम विचारलंय त्यांनी का किती किलोग्रॅम विचारलंय? किती किलोग्रॅम विचारलंय बघा. इथं प्रश्नामध्ये काय केलंय? इथं ग्रॅम नाहीये, किती किलोग्रॅम असा त्यांचा प्रश्न आहे. पण आपल्याला माहिती आहे 1 किलोग्रॅम म्हणजे किती आहे? 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. मग आपल्याला याची किंमत काढायची आहे. मग आपण काय करणार? 1000 या 10,000 ला किती न भागणार? 1000 न भागणार. मग 1000 न भागलं तर हे 3 शून्य, हे 3 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. मग हे जर कॅन्सल झाले तर उत्तर काय राहिलं बघा? श. हा श आहे तसाच आहे आपला. श गुणुले किती राहिले? 10. म्हणजे इथं जरी तुम्ही श लिहिला असा, श गुणुले 10. मग श गुणुले 10 कोणत्या पर्यायात दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 इथं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 4 चं उत्तर किती? श गुणुले 10 याचा अर्थ पर्याय क्रमांक 1. काय केलं आपण? या 10,000 ला 1000 न काय केलं? भागलं. का भागलं? 1 किलोग्रॅम म्हणजे किती आहे? 1000 ग्रॅम आहे. आणि आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचंय? किलोग्रॅम मध्ये. हे ग्रॅम मध्ये दिलंय, किलोग्रॅम मध्ये करायचं. म्हणून आपण 1000 न काय केलं? भागलं. म्हणून पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 5 बघा, आता लक्ष द्या. 2 किलोग्रॅम तांदूळ एका पिशवीत भरले तर 560 किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? मग काय करायचं? सोपं आणि साधं. हे किलोग्रॅम आहे, इथं पण किलोग्रॅम सारखीच एकक येतं. मग काय करायचं? 560 भागिले 2. 560 ला किती न भागा? 2 न भागा. असा भागा करता येतो का? असा करता येत असेल तर बेटर, नसेल तर मग कसा करायचा? हे बघा, असा चमच्याचा भागाकार म्हणतात त्याला. कशाचा? चमच्याचा. बघा, 2च्या पाड्यात 5 नाही येत, मग 4 आहेत. 2 दुने 4. 5 मधून 4 गेला, 1 राहिला. वरून 6 घेतले, मग 2 8 16 झाले. यांची वजाबाकी आली 0, वरून 0 गेला. भाग कितीचा गेला बाबांनो? शून्याचा गेला. कितीचा गेला? शून्याचा. मग याच्यात उत्तर काय? पर्याय क्रमांक कोणता? पर्याय क्रमांक 2, 280 हे उत्तर या प्रश्नाचं. म्हणजे किती पिशव्या लागतील त्याला? 280 पिशव्या लागतील. कळलं का? प्रश्न क्रमांक 6, प्रत्येक पिशवीत 625 ग्रॅम बियाणे, याप्रमाणे 24 पिशव्यामध्ये बियाणांचे एकूण वजन किती? बघा, आता एकूण वजन विचारले आपल्याला. मग आता लक्षात काय घ्यायचं आपल्याला? बघा किती इथं प्रत्येक पिशवीत 625 ग्रॅम. 625 24 पिशव्या भरल्या म्हणजे 625 ला किती न गुणायचं? 24 न गुणायचं. आता इथं तुम्हाला 24 चा पाडा येत असेल तर बेटर, नसेल येत तर 4 चा पाडा येतोय. मग 4 चा पाडा 25 पर्यंत. 4 पंचे 20, 4 2, 4 दुने 8 आणि 2 10, 1, 4 सक 24 आणि 1 25. एक घराचं काम झालं, एक खोली मारायची. आता 2 गुणुले 5, 2 पंचे 10, 1, 2 दुने 4 आणि 1 5 आणि 2 सक 12. यांची काय करायची? बेरीज. 0 0, 5 आणि 5 10, 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. आणि हा 1 आहे तसाच. म्हणजे तुमचं उत्तर किती आलं बघा. किती आलं? 15,000 ग्रॅम. आता 15,000 ग्रॅम आहे का कुठं? नाहीये. मग इथं ग्रॅम मध्ये हा पर्याय चुकला. इथं 2500 ग्रॅम हा पण चुकला. इथं 25 आहे, इथं 15 आहे, हा पण चुकला. म्हणजे बरोबर किती असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2. आता 15 किलोग्रॅम कसं बरोबर? बघा, 15,000 याला किती न भागायचं? 1000 न भागायचं. का? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे. म्हणून काय केलं तुम्ही? 1000 न भागलं, हे 3 0 गायब झाले आणि 15 किलोग्रॅम हे उत्तर आलं. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. स्वातीने 2.5 किलोग्रॅम कांदे, 1.25 किलोग्रॅम बटाटे, 2.25 किलोग्रॅम मटर आणि 1.25 किलो टोमॅटो खरेदी केला. आता 2.5 अगोदर समजून घेऊया आपण. 2.5 2.500 2 किलोग्रॅम आणि अर्धा 2.5. नंतर 1.25 म्हणजे किती? 1 पॉइंट. आता 1.25 ला कसं करणार? का 500च्या निम्मा. 500च्या निम्मा म्हणजे किती झाला? 250 म्हणजे पावशेर. म्हणजे 1 किलोग्रॅम आणि पावशेर ग्रॅम म्हणजे याला 1.25 किलोग्रॅम म्हणायचं. काय घेतलं? बटाटे. 2.25 किलोग्रॅम. आता बघा, 2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि पावणे म्हणजे किती? 750 ग्रॅम. काय घेतलं? मटर. आता नंतर 1.25 किलो. 1.25 किलो म्हणजे 750 ग्रॅम. काय घेतले तिने? टोमॅटो घेतले. काय घेतले? टोमॅटो. आता तर तिने एकूण किती किलोग्रॅम भाजी खरेदी केली? या सगळ्यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह घ्यायचं. मग 0 0 0, 5 10 15. अच्छा, मग 5. आता बघा, हे 7 7 14 आणि 7 1 21 आणि 1 22. अच्छा आले किती? 2. यांची बेरीज केली 2 4 5 आणि 2 7 म्हणजे 7 दशांश चिन्ह 250. याला 7.25 असं म्हणतात. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 1 7.25. आता दुसरा प्रश्न बघा. 18 किलोग्रॅम गहू 6 व्यक्तींना समान प्रमाणात वाटले तर प्रत्येकाच्या वाटेला किती गहू येतील? किती? 18. 18 भागिले किती व्यक्ती? 6. 6 3 18. 3 किलोग्रॅम. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किती गहू येतील? 3 येतील. 3 किलोग्रॅम. आणि म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 3. प्रश्न क्रमांक 9, प्रत्येकी 800 ग्रॅम साखर. बघा प्रश्न काय दिलाय? प्रत्येकी
800 ग्रॅम साखर याप्रमाणे 50 व्यक्तींना वाटण्यासाठी किती साखर लागेल, असा काय केलाय त्यांनी आपल्याला प्रश्न दिलेला आहे. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल बरं, 800 ग्रॅम प्रत्येकी 800 ग्रॅम आणि व्यक्ती किती येतं 50, तर वाटण्यासाठी एकूण साखर काय विचारलं त्यांनी, एकूण साखर जे आहे ती किती साखर लागणार आहे ते आपल्याला अगोदर शोधायचं आहे. मग एकूण साखर किती लागेल बरं, बघा काय करावं लागेल, कोण सांगल, 800 ग्रॅम साखर आणि व्यक्ती किती येतं 50, यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणजे शून्याला गुणलं तर शून्य आला, नंतर 5 न शून्याला गुणलं, 5 न शून्याला गुणलं आणि 5 गुणवले 8, 8 पंचे किती झाले 40. म्हणजे 50 न डायरेक्ट 800 ला गुणलं तर गुणाकार किती आला 4000. आता 40,000 किती आला गुणाकार, 40,000 गुणाकार या ठिकाणी आला. आता 40,000 म्हणजे बघा इथं पर्याय शोधायचा आहे आपल्याला. मग आपल्याला हे माहिती आहे काय, 1 kg बरोबर किती 1000 ग्रॅम. 1000 न या 40,000 ला काय करता येईल आपल्याला, भागता येईल. मग बघा 40,000 भागिले 1000 बरोबर का, ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय आपल्याला. मग हे 3 शून्य, हे 3 शून्य कॅन्सल झाले, उत्तर किती आलं 40. आता इथं 40 किलोग्रॅम, 40 किलोग्रॅम पर्याय कोणता, चौथा. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. कळलं का? आता प्रश्न क्रमांक 10. एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम तांदळापैकी 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकले, तर त्याच्याकडे किती तांदूळ शिल्लक राहिले. शिल्लक तांदूळ काढायचे म्हणजे आपल्याला काय करावे लागेल, वजाबाकी करावी लागेल. मग बघा या प्रश्नाचं उत्तर, किती किलोग्रॅम तांदूळ आहेत त्या व्यक्तीकडं 50 किलोग्रॅम. मग 50.00 आणि त्यानं किती विकले, याच्यापैकी 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकले. मग यांची काय करायची, वजाबाकी. दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, दशांश चिन्हाच्या उजवीकडचे हे काय असतात ग्रॅम आणि डावीकडचे किलोग्रॅम. आता इथं काय करता येईल आपल्याला, हातचा घेता येईल. बघा हातचा घेताना कुठून कसा घ्यायचा बघा, इथं 5, इथं राहिले 4, इथं झाले 10, परत इथं आता इथं तर शून्यातून शून्य गेला, शून्यच राहिला. मग इथून एक हातचा घेतला, इथं राहिले 9, इकडे झाले 10, परत 10 मधून एक घेतला 9 आणि इथं किती झाले 10. मग आता 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 9 गेले 0, 4 मधून 3 गेले किती राहिले 1. म्हणजेच 10.250. याचा अर्थ 10 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम हे त्याच्याकडे शिल्लक राहिले. आणि मग पर्याय कुठं आहे बरोबर, पर्याय तो शोधायचा. 10 किलोग्रॅम 250, पर्याय क्रमांक 1 10 किलोग्रॅम आणि 250 ग्रॅम तांदूळ त्या एका दुकानदाराकडे काय राहिले, शिल्लक राहिले. प्रश्न क्रमांक 11. एका कंपनीने दिवाळी निमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे मिठाई वाटली. बघा रुपये 520 प्रति किलो या दराने मिठाई खरेदी केली. आता खरेदी केलेली मिठाई बघा बरं का, खरेदी किती, रुपये 520 ला किती 1 केजी, किती केजी 1 केजी, कशाला रुपयाला. मग अर्धा केजीला किती, अर्धा केजीला किती 520 भागिले 2 म्हणजे किती झाले बघा. आता बे दुने 4 किती राहिला 1, बेसकी 12 0, 260 रुपयाला किती केजी, अर्धा केजी.
260 रुपयाला, हा असं करतो इकडं, रुपये 260 बरोबर किती, अर्धा केजी. मग आता पुढं काय म्हटलंय, कंपनीला मिठाई वाटण्यासाठी किती खर्च आला, खर्च काढायचा आहे आपल्याला. आता खर्च काढण्यासाठी किती कर्मचारी आहेत कंपनीचे, 60 आहे. किती आहेत, 60. मग या 260 ला किती न गुणायचं, 60 न गुणायचं. का, अर्धा किलोची किंमत 260 भेटली आपल्याला. मग आता शून्यानं शून्याला गुणलं, तिघाला गेलं 3 शून्य 1 पुली, 6 शून्य शून्य 6 6 36, 7 आले 3, 6 2 12 आणि 3 15. त्यांची बेरीज करायची, 0 0 6 5. आता बघा 15,600 रुपये खर्च आलेला आहे. 15,600 रुपये खर्च कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 12, एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाचे 16 पुडे, प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे व पेटी यांचे एकत्रित वजन 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम आहे. तर रिकाम्या पेटीचं वजन किती. मग आता काय करावं लागेल, आधी एका पेटीत 250 ग्रॅम वजनाचे 16 पुडे येते. मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आधी 16 250 गुणुले 16 यांचा गुणाकार करून घेऊ. बघा 6 0 0, 6 पंचे 30, 7 आले 3, 6 2 12, 12 आणि 3 15. एक गळ संपलं, एक फुली, 1 0 0 1 5 1 2 यांची बेरीज 0 0 5 आणि 5 10, चला 1 3 4. म्हणजे हे झालं 16 पुड्यांचं एकूण वजन. आता परत 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे. मग बघा 300 गुणुले किती 12, 12 0 0 12 0 0 12 त्रिक किती 36, 3600. आता एकूण वजन किती झालं बघा, एकूण वजन बघा 4000 अधिक 3600 0 6 4 आणि 3 7, 7600 झालं एकूण वजन. आता या पुढे आणि पेटी यांचं एकत्रित वजन, एकत्रित वजन किती दिलंय त्यांनी बघा 9600 ग्रॅम. म्हणजे 9 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम म्हणजे किती झाले 9600 ग्रॅम. आता ह्याच्यातून रिकाम्या पेटीचं वजन काढायचंय. म्हणजे ह्यांची काय करावी लागेल आपल्याला, वजाबाकी करावी लागेल. मग बघा 0 0 0 0 6 6 गेले 0, 9 मधून 7 गेले 2. आता 2000, मग इथं कुठं दिसतंय 2000 नाही, हे 2000 काय झाले ग्रॅम. आपल्याला काय करायचंय, किलोग्रॅम मध्ये काढायचंय. आपल्याला हे माहिती 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1000 ग्रॅम. आणि म्हणून 2000 भागिले किती 1000. किलोग्रॅम, ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर आहे. 3 शून्य कॅन्सल झाले, म्हणजेच किती उत्तर आलं 2 केजी. म्हणजे रिकाम्या पेटीचं वजन किती आहे 2 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं का. अशा प्रकारे तुमचा 15.2 स्वाध्याय या ठिकाणी काय झाला, संपला.